नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे काल रिलीज झाले होते 2 मराठी सिनेमे. एक म्हणजे आता थांबायचं नाही आणि दुसरं म्हणजे हास्य जत्राकंद आपलं ते गुलकंद. या 2 सिनेमांपैकी एक सिनेमाचा आपण रिव्ह्यू केलेला आहे, त्याचं नाव होतं आता थांबायचं नाही. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला देतोय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता येऊया गुलकंद या सिनेमाकडे. मंडळी जवळजवळ 2.5 तासाचा हा सिनेमा आहे. म्हणजे इंटरव्हल आणि सगळं धरून 3-3.25 तास आरामात या सिनेमामध्ये जातील. जर तुम्हाला आम्ही लहान असताना, आम्ही कॉलेजमध्ये असताना प्रियदर्शन यांचे सिनेमे यायचे ज्याच्यात योगायोग, सगळी मिसअंडरस्टँडिंग आणि मग ती गुंतागुंत कशी हळूहळू क्लायमॅक्समध्ये सुटत जाते त्याच्यावर आधारित ते सिनेमे असायचे, ज्याच्यात लॉजिक बिजिकचा काही संबंध नसायचा. कारण योगायोग एवढे घडत नाहीत खऱ्या आयुष्यात आणि एवढं गैरसमज सुद्धा खऱ्या आयुष्यात होत नाही जेवढा आपण सिनेमामध्ये बघतो आणि तो एन्जॉय करतो. तसाच जर तुम्हाला लॉजिक न लावता एक एंटरटेनिंग सिनेमा 2.5 तासाचा, कारण कलाकार तर सगळे आवडते आहेतच आपले, सगळ्यांचा एक वेगळा फॅन बेस आहे. सध्याच्या आपल्या टेन्शनच्या वातावरणात जर समजा तुम्हाला काहीतरी कॉमेडी मोठ्या पडद्यावर बघायची असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी नक्कीच एक ऑप्शन, एक पर्याय ठरू शकतो. म्हणजे एक गोष्ट आता तुम्हाला ट्रेलरवरनं लक्षात आलीच असेल, अर्ध तर ट्रेलरमध्येच कळलं होतं की काय होणार आहे ते. गोष्ट आहे तेजसची आणि जुईची. जुईची आई म्हणजेच सई तामणकर आणि समीर चौगुले सर आणि तेजसचे बाबा म्हणजेच ईशा डे आणि प्रसाद ओक सर. सो लग्न या दोघांचं असतं, लव्ह मॅरेज होणार, त्यामुळे ते 2 फॅमिलीज एकत्र येणार आणि मग काय होतं की प्रसाद ओक सर आणि सई तामणकर यांचं कॉलेजमध्ये प्रेम प्रकरण असतं. ते परत ते मनमे लड्डू फुटे टाईप होतं आणि मग प्रसाद ओक सरांच्या बायकोना म्हणजेच ईशा मॅमना डाऊट येतो की बाबा यांच्या दोघांचा अफेअर आहे, म्हणून ते समीर सरांना एकत्र घेऊन त्यांच्यावर वॉच ठेवतात. असं करत या दोघांचं पण रिलेशन आहे की काय असं प्रत्येकाला प्रश्न पडतो. आणि मग पुढे काय होणार, हे म्हणजे लग्न नक्की कोणाचं लागणार, प्रसाद ओक सरांचं की सई मॅमचं, की हे दोघं जे बिचारे लटकलेत मधल्यामध्ये, ते म्हणजे तेजस आणि जुई, हे स्वतःच्या आईबाबांमध्ये असलेला गैरसमज किंवा जे काही ते नातं आहे ते दूर करण्यात यशस्वी होऊन स्वतःचं लग्न एकदा पार पडून टाका, नंतर काय करायचं ते करा. असं काही होणार का, हे जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचं असतील तर हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. सचिन मोटे सरांचं डिरेक्शन आहे आणि त्यांनी हा सिनेमा लिहिला सुद्धा आहे. कॉमेडी पार्ट्समध्ये नक्कीच हा सिनेमा व्यवस्थित तुम्हाला एंटरटेन करतो, याच्यात काही शंका नाही. डायलॉग सुद्धा तेवढेच उत्तम आहे. बट जी मेन रूट होता या सिनेमाचा, तो रूट म्हणजे या 2 लहान मुलांचं लग्न होणार की नाही, तर तो जो रोमॅन्स आहे, ते जे त्यांचं प्रेम प्रकरण आहे, ते जर खुललं असतं आणि त्याच्या अवतीभोवती जर कॉमेडी पेरली असती तर हा सिनेमा फक्त कॉमेडीसाठी नाही तर थोडा रोमॅन्टिक, थोडा इमोशनल असा झाला असता. पण मॅक्सिमम फोकस जो आहे तो कॉमेडीवरच आहे आणि या 4 कलाकारांवर आहे. त्यामुळे बिचारे तेजस आणि जुई ज्यांचं कथानकामध्ये ज्यांच्यावर अन्याय होतोय की आपलं लग्न सोडून हे भलतंच काय चाललंय, तसंच कुठेतरी स्टोरीमध्ये पण त्यांच्यावर फोकस असून या लोकांनी पेलच व्हायला पाहिजे होतं, असं माझं तरी मत आहे. मग हा सिनेमा ऑलराऊंडर सिनेमा झाला असता असं मला वाटतं. म्युझिक या सिनेमाचं चांगलं आहे. 2-3 गाणी तर मला नक्कीच आवडली. एक टायटल ट्रॅक आणि दुसरं ते काय नाव त्या गाण्याचं, चल जाऊ डेटवर, ही 2 गाणी चांगली होती. आणि ओव्हरऑल एक चांगला पॅकेज आहे. फॅमिली बरोबर तुम्ही हा सिनेमा आरामात बघू शकता. कामाचं बोलायला झालं तर ईशा डे मॅम आणि समीर सर या दोघांनी उत्तम काम केलेलं आहे. प्रसाद ओक सरांना एवढा स्कोप नाहीये असं मला तरी वाटलं, पण जेवढं त्यांच्या नशिबात होतं किंवा कॅरेक्टरमध्ये होतं, नशिबात नाही म्हटलं, तेवढं त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि सई मॅमनी सुद्धा त्यांचं काम चांगलं केलेलं आहे. तेजस आणि जुईला एवढं काही फार करण्यासारखं नाहीये, पण त्यांनी पण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अजून पण इतर काही स्टारकास्टची नावं मी विसरत असेल तर माफ करा. आता मी तुम्हाला माहिती आहे की मराठी सिनेमाला कधीही रेट करत नाही. मी तुम्हाला फक्त सांगू शकतो की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा की OTTवर येण्याची वाट बघा. या सिनेमाच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणेन की हरकत नाही आहे हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला, कारण कलाकार पण तगडे आहेत आणि कॉमेडी सीन्स तर नक्कीच वर्क होत आहेत. सो तुम्ही बोर तर नाही होणार एवढं मात्र निश्चित. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? जर बघितला असाल तर माझ्या मताशी तुम्ही किती सहमत आहात किंवा असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.